सांब, सदाशिव, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देवाचे देव महादेव आपल्यावरती कृपा करणार आहेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंची अत्यंत पवित्र कथा ऐकणार आहोत. त्यांचे वर्णन शिवपुराणातही आढळते आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो त्याच्या घरी गरिबी कधीही येत नाही. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्यांच्या सर्व रोगापासून आराम मिळतो. आणि या कथेद्वारे आम्हाला तुम्ही हे देखील सांगणार आहात की श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांच्या कथा ऐकून कोणाला कोणते यश आले आहे. त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही मनापासून विनंती. आणि जर कोणीही भगवान शिव आणि माता पार्वतीची ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्यांना भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते. जर तुम्हाला भगवान विष्णूंचे भक्त असाल तर भगवान भोलेनाथ तुमच्यावरती सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्या सर्व संकटे नष्टसुद्धा करतील. चला तर मग शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया. एक पंडित त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. त्यांच्या मुलाचे नाव सोमनाथ होते. तो पंडित रोज सकाळी उठून आंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत. पण त्या पंडिताने केलेली सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची. कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्षे भगवान भोलेनाथाची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतकथाही ठेवायची. मात्र हे सर्व करून देखीलही त्यांच्या गरिबीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे बंद केले. त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत ते भगवान भोलेनाथांची कथा ऐकून आणि पूजाअर्चा करून कुठून तरी येणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मग एके दिवशी पंडित पत्नी भगवान भोलेनाथांची पूजा करू लागतात. ती मनात विचार करू भगवान भोलेनाथांची पूजा करायची की एक दिवस नक्की येईल जेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि ती मनातील इच्छा सर्व स्वतःला शिवाय देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे. आता हळूहळू पंडित आणि त्यांची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडित अंगात एवढी ताकदही उरली नव्हती की कुठल्याही शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल. आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागले कारण त्यांना अनेक रोगांनी घेरले होते आणि घर चालवायला कोणीही नव्हते. त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले. हळूहळू त्यांच्या घरामध्ये काहीच उरले नाही. त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागवते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पतींना म्हणते की आपण दोघेही किती दिवस झाले भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार. कारण शिवशंभू आराधना करता करता आम्ही दोघेही खूप म्हातारे झालो आहोत. पण तरीही आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपासना करून देखील फळ मिळालेले नाही. आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत. आमची गरिबीही दूर झाली नाही. आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत. पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या पण आत्ता आपल्याकडे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडावे लागते. त्या पंडितांनी पत्नीपुढे त्या पंडिताला म्हणते, हे नाथ, मी मूर्ख आहे. मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करणं थांबवलं आणि पुन्हा सुरुवात केली. श्रावण महिन्याच्या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला, ना वेळ पाहिली, ना रात्रंदिवस भोलेनाथांची पूजा केली आणि उपवाससुद्धा केला. रोज तपश्चर्या करून
शरीर कमजोर झाले आहे. नाहीतर हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही. आणि आता तुम्ही शिवलिंगावरती जल अर्पण करत आहात. शिवलिंगावर रोज जल अर्पण केल्यास तुम्हाला शिव काय देणार आहेत तुम्हाला? भक्तांना पत्नीचे म्हणणे ऐकून पंडिताला काहीच बोलवले नाही, कारण त्यांना प्रिय भगवान भोलेनाथावर संपूर्ण विश्वास होता. दुसरीकडे त्याचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होते आणि काही दिवसात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला आणि तेव्हा त्याने आपल्या आईवडिलांचे दुःख पाहिले. तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फार विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्याचे सर्व हृदय त्याच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरून आले होते. त्याने आनंदाने आईवडिलांची इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या वडिलांप्रमाणे त्यांनी शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. अशीच बरीचशीच वर्षे निघून जातात. पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिव मंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तेथे उपस्थित शिवभक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकल तोच खरा भक्त होईल. जो भक्त या कथा मनापासून ऐकतो, भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व इच्छा मनोगत पूर्ण करतात. भगवान ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्या मंदिरात त्याला नगराचा राजा देखील आलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि भोलेनाथाला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार आहे. कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळण्यासाठी माझी इच्छा अशी आहे की त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईन. राजाचे असे बोलणे ऐकून सोमनाथाला खूप आश्चर्य होते आणि तो राजकन्याला रोज कथा ऐकवायला तयार होतो. त्यानंतर राजाने सोमनाथाला आपल्या राजवाड्यात रोज राजकन्येला गोष्ट ऐकवण्यास लावले आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. पण भोलेनाथांच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती, म्हणून तिला रोज याची खूप काळजी वाटत होती. मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते की मला माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे, कारण आमचे आयुष्य कसे तरी कमी झाले आहे, परंतु मला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी आहे. आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्तीपूर्वी चिंता आहे. आपल्या मुलगा राजाच्या महलात जे काही धनदौलत घेऊन येतो त्या धनाने आपले कुटुंब पोट भरवतो, पण बाकी सर्व मनोकामना अशाच पूर्ण होतील का? आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचे आहे. भक्तांनो, जेव्हा ही गोष्ट माता पार्वती यांनी ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथांना त्यांच्याकडे पोहोचवली. तेव्हा भगवान भोलेनाथांचे विचारले, हे देवी पार्वती, आज तू खूप चिंतित दिसत आहेस. तेव्हा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे शिवशंभो, तुम्ही त्रिकाल शक्तिधार आहे. तुम्हाला सर्व काही माहीत आहे, तरीही अजून हा प्रश्न विचारत आहात. चला की मी सांगू का मी इतकी चिंतित का आहे? माझ्या चिंतेचे कारण आहे की पंडित आणि त्याची पत्नी. तुम्ही ह्या पतीपत्नीची परीक्षा का घेत आहात? हे पंडित तुझे खरे प्रखर भक्त आहेत, पण तुम्ही तुमचे जीवन फक्त अडचणींनी भरवलेले आहे. तुम्ही त्याला त्यांच्या पूजेचे फळ दिले नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये काळजी घ्यायला हवी. अन्यथा पुजारी आणि त्यांची पत्नी तुमच्या पूजा करणे थांबवतील आणि तुमच्यावरचा विश्वास संपूर्णपणे कमी होईल. आणि माता पार्वतीचे हे शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात की हे देवी पार्वती, काळजी करू नकोस, कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे
आम्ही दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे ठरवले आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे, असे म्हणत भगवान भोलेनाथाजींनी माता पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषीचे रूप धारण करतात. साधूंचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात. अलक निरंजन, घरात कोणी आहे का? हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो, हे मुनिवर, तुमचे स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू? मग भगवान भोलेनाथ ऋषीच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे. तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत, मी तर त्यांना नकार देऊ नये, कारण त्याला वाईट वाटले तर तो माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या लोकांना देखील शाप देऊ शकतो. पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात, म्हणून मी त्यांचे स्वागत कसे करणार? माझा मुलगा खूप कष्ट करून, खूप मेहनत करून राजाच्या कन्येला कथा सांगून मिळवलेले थोडेफार पैसे धन घेऊन घरी येतो आणि त्यांच्या आईवडिलांचे पोट भरतो. आता आमच्याकडे काही शिल्लक नाही. मी यांचा पाहुणचार करू तरी कसा? मी आता यांचे जेवण कशा प्रकारे बनवू शकेल समजत नाही. पंडित मनातल्या मनात बोलत असतात, हे मुनिवर, माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या घरी येऊन आमच्या तिघांचे पोट कसे तरी भरतो. त्यामुळे मी तुम्हाला खूप प्रयत्न करून फक्त एका वेळचे जेवणाची सोय करू शकतो. ही गोष्ट ऐकून साधूंच्या रूपात येऊन आलेले भोलेनाथांनी त्या वृद्ध पंडितांच्या हातात एक पात्र दिले आणि त्याला म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नीने या पात्रामध्ये जेवण करायला सांगा, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल. साधूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी केली. हे दृश्य पाहून हे तिघेही खूप आश्चर्यचकित झाले आणि चिंतामय देखील झाले. प्रेमळ भक्तांनो, आजच्या दुसऱ्या दिवशी भोलेनाथ राजकन्येच्या घरी कथा ऐकण्यासाठी जायला निघणारच होते. तेवढ्यात साधूंचे रूप धारण केलेले भोलेनाथाजींनी सोमनाथांना विचारले, हे पुत्र, तू कोठे जात आहेस? तेव्हा सोमनाथांनी त्यांना सांगितले, हे मुनिवर ऋषी, मी आत्ता नगराच्या राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथांना म्हणतात, हे पुत्र, आज जो तुला राजकन्याला कथा ऐकवणार असशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा आहे, पूर्ण करण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते. अशा प्रकारे सोमनाथ राजवाड्यामध्ये पोचतात आणि राजकन्येला कथा ऐकायला सांगतो. साधू सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्येला एक प्रश्न विचारतो की तुमची कोणती इच्छा आहे, व्हायची बाकी आहे? तेव्हा राजकन्या सोमनाथाला म्हणते की माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकते, जेणेकरून मला असा वर मिळेल की ज्यांच्या सर्व नगरामध्ये चर्चा होईल, ज्याच्या डोक्यावर सूर्य चंद्र असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले असेल की त्यांच्या घरी कोणतेही गोष्टीची कमतरता नसेल. त्याने अशी लग्नाची मिरवणूक काढावी की आजपर्यंत अशी मिरवणूक कोणाचीच निघाली नसेल. राजकुमारीचे हे शब्द ऐकून भोलेनाथ घरी परततात आणि ऋषीच्या रूपात धारण केलेल्या भगवान भोलेनाथांना ही सर्व गोष्ट सांगतात. तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथाला म्हणतात की बेटा, ठीक आहे, आता तू दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न तिला विचार. जर राजकन्येने तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून तू पळून जा. तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेले भगवान भोलेनाथांना म्हणाले, हे ऋषी, मी गरीब पंडित आहे आणि त्या या नगराच्या राजाची मुलगी आहे. आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेल्या दक्षिणेवर माझे घर चालते. पण जेव्हा राजाला कळाले की माझ्यासोबत गरीब
या गरीब मुलासोबत त्यांच्या मुलीचे लग्न करायचे आहे, तेव्हा तो माझ्याशी कसा सहमत होईल? तेव्हा तो मला मृत्यूदंड देखील देऊ शकतो. म्हणून मला क्षमा करावी, कारण मी हे करू शकत नाही. सोमनाथांचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथाजींना ऋषीच्या रूपात असलेले सोमनाथांना म्हणाले, हे बेटा, ठीक आहे, आम्ही तुला या क्षणी संपूर्ण कुटुंबासमोर अभिशाप देऊ. अशा प्रकारे तू साधूंच्या चमत्काराने सोमनाथ आधीच खूप घाबरला होता. आत्ता पुन्हा त्याच्याकडे असे शब्द ऐकून तो आणखीनच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाले की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि माझा मृत्यू येईल आणि आत्ता हे साधू मला आणि माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत. त्यापेक्षा मी या साधूचे म्हणणे ऐकतो. कधी ना कधी जीव जाणारच आहे. असा विचार करून त्यांनी त्यांचा आश्वासने दिलेली पाळतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोष्ट मी करायला तयार आहे. आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथाने राजकन्येला परमेश्वराची कथा लावली. सोमनाथाने महालात पोचल्यानंतर राजकन्येला भगवान भोलेनाथांची कथा सांगितली आणि तोच प्रश्न पुन्हा विचारला. तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते. मग साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांनी सोमनाथाला जे बोलायला सांगितले होते ते सोमनाथ राजकन्याला बोलला आणि तिथून निघून पळून गेला. सोमनाथांच्या अशा बोलण्याने राजकन्याला खूप राग आला आणि तिने लगेच तिच्या दासीला बोलावले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली, ही सर्व गोष्ट तू राजाला सांग. ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्याने त्याला मुलीला विश्वास दिला की याची शिक्षा निश्चित आहे, सोमनाथाला भोगावी लागणार आहे. मग राजाने पटकन आपल्या मंत्र्यांना दरबारात बोलवून घेतले. त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तेव्हा त्याने मुख्यमंत्री राजाला म्हणाला की राजा, याने फाशीची शिक्षा घेण्याची याची लायकी आहे, पण तो विद्वान आहे. कारण जर तुम्हाला त्याला फाशी दिली तर तुम्हाला ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप भोगावे लागेल. म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ब्राह्मण हत्यापासून मुक्ती मिळेल आणि गंभीर पाप वाटू नये याची बरीचशी दक्षता घेण्यात यावी. तेव्हा राजाने काही सैनिक बोलवून सांगितले की त्या पंडिताला घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्याला मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत, पण त्याच्या काही अटी आहेत ज्या तुम्हाला पूर्ण करू शकाल की नाही, तर हे तुम्हाला नाही तर सर्वांना मृत्यूदंड देतील. राजासाहेबांची पहिली अट आहे की लग्नाच्या मिरवणुकीतील सर्व मिरवणुकीतील पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही पाहिजेत. दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वाचवले नाही पाहिजेत. दुसरी अट अशी होती की माझ्या मुलीच्या मिरवणूक म्हणजेच वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या संपूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघाली नसेल. लग्नाची वरात घरापर्यंत येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल. राजाचे हे म्हणणे ऐकून राजांचे सैनिक सोमनाथाच्या घरी पोचतात. सोमनाथाला घरी जाऊन साधूचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना सर्व प्रकार सांगतात की आम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करू आलो आहे. राजाचे सैन्य सोमनाथाच्या घरी पोचतात. राजाचे शिपाई दार ठोठवण्याचा आवाज ऐकून सोमनाथाचे वडील दार उघडतात. तेव्हा ते शिपाई वडिलांना म्हणतात, हा तुमचा मुलगा कोठे आहे? त्याला राजकन्येशी लग्न करायचे आहे. ठीक आहे, राजासाहेबांनी आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिली आहे, पण राजासाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्या पाहिजेत, अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. हे ऐकून सोमनाथाचे वडील संपूर्णपणे भयभीत होऊ लागतात. अरे सैनिकांनो, राजाच्या कोणत्या अटी आहेत, संपूर्ण कराव्या लागतील, कृपया करून मला सांग. तेव्हा
राजाने सैनिक मागवतात आणि लग्नाच्या मिरवणुकीला आलेले पाहुण्यांसाठी नवीन घर तयार बांधली गेली पाहिजेत. दुसरी अट म्हणजे लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे. आणि तिसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाची वरात म्हणजे मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की नगरात अशी मिरवणूक कोणाचीच नसेल. संपूर्ण नगरामध्ये या मिरवणुकीचे कौतुक झाले पाहिजे. आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या सर्व अटी पूर्ण झाल्या नाहीत तर सोमनाथ आणि त्यांच्या आईवडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल व तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांनासुद्धा मृत्युदंड दिला जाईल हे निश्चित आहे. राजाच्या सैनिकाला ही बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथाच्या वडिलांचे हातपाय थरथर कापतात. तेव्हा भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि या राजाच्या सैनिकांचा निरोप द्या की लग्नाला तयारीला लागा असे सांगायला लावतात. लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात. मग सोमनाथांचे साधू सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकाला उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले. परंतु जेव्हा राजा सोमनाथाकडून सकारात्मक उत्तर मिळाले तेव्हा हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला. राजा मनात विचार करू लागला की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे. माझा कोणता शत्रू त्याची साथ देणार आहे. असा विचार करून राजाच्या मनामध्ये भीती बसते. यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय देखील केली. राजा हाच विचार करत होता की तो गरीब पंडित मुलगा करून काय करणार आहे आणि आणून कोणती मिरवणूक आणणार आहे आणि किती लोकांना आणणार आहे. शेवटी त्याला आणि त्याच्या घरच्यांना कुटुंबांना मृत्युदंड फाशीची शिक्षा देणारच आहे असा विचार राजा करू लागतो. इकडे सोमनाथ त्यांच्या नगरातील ज्या लोकांना आपल्या लग्नास निमंत्रण देत होते तेथे लोक सोमनाथाला हेच बोलत होते की हे सोमनाथा, इतक्या लवकर आम्ही मरायचे नाही, त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये येणार नाही. तुम्ही तर शेवटची वेळ जवळ आली आहे यामुळे तुम्हाला तुझ्यासाठी मरण्यासाठी का आम्ही तुझ्या मिरवणुकीत यावे. या सर्वांचे म्हणणे ऐकून सोमनाथाला अतिशय चिंता वाटू लागली. सोमनाथाला खूप काळजी वाटू लागली कारण आतापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार नव्हते. असं करत त्याच्या लग्नाचा दिवस समोर आला आणि सोमनाथ अजूनही विचारात पडला की सोमनाथाला एवढ्या दुःखात पाहून ऋषीच्या रूपात आलेले भोलेनाथांना म्हणाला, हे बेटा, आज तुझं लग्न आहे आणि आजही तू काळजी करू नकोस. मला सांग, तुला कशाची काळजी वाटत आहे. तू चिंतित आहेस, पण बाळा तू चिंता करू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथाजींना म्हणाले, हे मुनिवर, तुम्हाला सांगून काय उपयोग. माझे तर भाग्य खोटे आहे. माझ्या नशिबाचे काही लिहिले आहे तेच घडणार आहे. असे म्हणत ते लग्नासाठी तयार झाले आणि त्याच्याबरोबर महालाकडे निघाले. मग भोलेनाथजींनी सोमनाथांच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव, भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपामध्ये सोमनाथाच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथांच्या मिरवणुकीत समावेश करून घेतले. त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत घरापर्यंत पोचले. लग्नात इतके पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीतील देखील सर्व घरेही लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते. जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोचली की आत्तापर्यंत सोमनाथाच्या बरोबर मिरवणुकीत यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतकी लोक तयार कुठून आली, राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला. तो बोलू लागला की हे सर्व एकदा जाऊन पाहायला लागेल असा विचार करू लागला. राजा ताबडतोब तेव्हा पोचला आणि तेव्हा भगवान भोलेनाथाजींनी राजा लग्नाच्या मिरवणुकीमध्ये येताना पाहिले. तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेव यांना मुलाचे रूप धारण केले होते
आणि भुकेमुळे लोक शोक केला. इकडे राजाने दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूचे रूप धारण केलेल्यामुळे भगवान भोलेनाथाजींना विचारले की हे महात्मे, ही मुले साठी इतका गोंधळ का करत आहेत असे विचारले. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे, त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहेत. मग राजाने या दोघा मुलांना भोजनासाठी बोलवले आणि त्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैन्याने राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजानं या दोन्ही मुलांना लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकले आहे आणि तरीही ही दोन्ही मुले अजून जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला जेवणाची गरज आहे. आपल्या सैनिकाचे बोलणे ऐकून राजा संपूर्णपणे संकटामध्ये येतो, कारण आतापर्यंत संपूर्ण अहंकाराचा त्याचा चुराचुरा झालेला असतो. शेवटी राजा साधूचे रूप धारण केल्यामुळे भोलेनाथजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, आता माझी किती लाज, फक्त मी तुमच्या हातामध्ये आहे. तेव्हा भगवान भोलेनाथजी राजाला सांगितले की काही हरकत नाही, सर्व ठीक होईल. तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा. मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि सर्व नगरामध्ये परिपूर्ण वधूप्रमाणे सजवली. सोमनाथ ही त्यांच्या लग्नाच्या पोशाखामध्ये राजकुमारीपेक्षा काही कमी दिसत नव्हता. सोमनाथाच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्याने सजवले गेले होते. लग्नाची वेळेला सोमनाथ एका सुंदरशा रथात बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला. त्या रथाच्या पुढे इतके बँड वाजत होता की सोमनाथाच्या मिरवणुकीचे हे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा, त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवलेला आहे आणि सूर्य, धन आणि लक्ष्मीची 4 बाजू जात आहेत. याप्रमाणे जणू काही श्रीमंत राजाची मुलाची मिरवणूकच निघत आहे. अशी लग्नाची मिरवणूक आपण या आयुष्यामध्ये कधीच पाहिली नाही आणि भविष्यात पाहायला देखील मिळणार नाही. हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे. या पंडितावर परमेश्वरांचा आशीर्वाद आहे. लोकांचे हे शब्द ऐकून माता पार्वती भगवान भोलेनाथ म्हणाले की भगवान, हे खरे आहे की ज्याला हा आशीर्वाद मिळतो, ज्यांच्यावर त्यांची कृपा होते, त्यांच्यासाठी अंधाऱ्या भंडाऱ्यासारखे कुलूप उघडतात, त्यांच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्यांच्या रडक्या नशिबाचे फासेसुद्धा बदलतात. तेव्हा भगवान भोलेनाथांची पार्वती माताला म्हणतात की पार्वतीजी, जे भक्त माझी भक्तीने पूजा करतात त्यांना उपवासाचे फळ मी त्यांना निश्चित देतो आणि केवळ काही काळापुरते दुःख भोगावे लागते. तिथेपर्यंत त्यांची पापाची कर्मे नष्ट होत नाहीत तोपर्यंत त्यांना फेडावी लागतात. पुण्यकर्म उगवताच त्यांचे नशिबाचे दरवाजे उघडतात. मग सोमनाथ आणि राजाच्या मुलीचे कायदेशीर विधिवत लग्न होते आणि सोमनाथ राजकन्याला आपल्या घरी घेऊन आनंदाने येतात. भक्तांनो, ज्या मुली श्रावण महिन्यामध्ये रोजच्या रोज भगवान भोलेनाथांची कथा ऐकतात त्यांना राजकन्येप्रमाणे वर प्राप्त होते, कारण राजकन्येने प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा श्रवण केली होती. यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर प्राप्त झाले. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा कृपेमुळे त्यांना आशीर्वाद प्राप्त होतो आणि सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनून जातात. त्यांच्या घरी कोणतीही कमतरता राहत नाही, थोड्या प्रमाणातही राहत नाही. ते आनंदाने प्रवास सुरू करू लागतात. मग पुन्हा नव्याने सोमनाथाची आई भगवान भोलेनाथांची सेवा करण्यासाठी सज्ज तयारी करू लागली. रोजच्या रोज खूप सारे धन गरिबांमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज नित्यनेमित भगवान भोलेनाथांचे कथेचे श्रवण करू लागली. भक्तांनो, श्रावण मासामध्ये भगवान भोलेनाथांच्या या कथा श्रवण केल्यामुळे भगवान भोलेनाथ स्वतः येतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आपले आयुष्य
आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, चिंता पळून टाकतील. त्यामुळे तुम्ही देखील श्रावण महिन्यामध्ये प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोज ऐकल्या गेल्या पाहिजेत. भक्तांनो, तुम्हाला श्रावण महिन्यातील ही भगवान भोलेनाथांची कथा कशी आवडली? माता पार्वती शक्तिशाली कथा ऐकून तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्येच नक्कीच आम्हाला सांगा. आणि भगवान भोलेनाथांच्या आणि माता पार्वतींच्या शक्तिशाली चमत्कारिक कथा आम्ही सांगणार आहोत. त्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला संकटापासून मुक्त होण्यासाठी मदत होईल. तुमचे पाप धुतले जातील. तर तुम्हाला भगवान भोलेंच्या या कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा. ही संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.